सती मागे लागली बाबा. भोलेनाथाच्या आपल्याला घर नाही, दार नाही, शेती नाही, संपत्ती नाही, एटीएम नाही, आधार नाही, कोणत्या बँकेत खातं नाही, लाडकी बहीण योजना नाही, काहीतरी करा. भोलेनाथाला राग आला, सोन्याची लंका स्थापन केली. लंकेची शांतता करायची, चांगला हुशार ब्राह्मण पाहिजे. त्यावेळेला ब्राह्मण सापडेना. लय तपास केला. विश्रवा ऋषीचा मुलगा रावण सापडला. रावण एवढा वाईट नव्हता बाबा. रावण तेव्हा एकच रावण होता. रावणाची भक्ती होती. विण्याचा ताट तुटला, शरीरातील नाडी ओढून बांधायचा. एक फुलं पूर्ण पडलं, मुंडक कापून ठेवून द्यायचा. आईसाठी आत्मलिंग आणलं रावणानं. रावणाची 3 प्रतिज्ञा. सोन्याला सुगंध आणलेला बरं झाला, आणला नाही, वासान चोऱ्या झाल्या असत्या. दुसरी प्रतिज्ञा, समुद्राचं पाणी गोड करेल, बरं झालं, गोड झालं नाही, लोक तिथून पाईपलाईन घेऊन येते. तिसरी प्रतिज्ञा, स्वर्गाला शिडी लावेल, बरं झालं, स्वर्गाला शिडी लावली नाही, नाही तर सगळे बेवडे चढून जाते, माळकरी मागेच राहून जाते. रावणाच्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही बाबा. आपण कुठे दर्यामे खसखस खिसगली का फुटा. त्याच्या मनात आलं तर चांगल्या चांगल्या याचा धुवा उडवून देतो. पडन की होत बड़ाई गरीब का कुछ नहीं, लेन देन सब दुष्टन का खेल, विभीषण को लंका दी, हनुमान को तेल. उसके जी में आए तो डाकू को वाल्मीकि बना देता, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे लगा देता. कसौटी भक्तों के लेता, जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. हरिश्चंद्र राजा को 2 मन सोने को पत्नी बेचनी पड़ती. दरिद्री सुदामा को सोने की नगरी बना देता. खुद का बाप गया, दशरथ वहां नहीं था और जटायु को मांडी देता. धनुर्धारी कर्ण को कुरुक्षेत्र में सुलवा देता. मुर्दे सच्चिदानंद बाबा को खड़ा कर देता. खुद का भांजा कुरुक्षेत्र में मरवा देता अभिमन्यु, और उसके ही बेटे के गर्भ में जाकर रक्षा करता. जनाबाई को सुई के पास भेज देता, सुई का पानी बना देता. तुकाराम महाराज की गाथा पानी में डालकर भी ऊपर तैराता. 100 बरस का बुढ़ा बन जाता, फिर भी तेरा नाम नहीं आता, नहीं तो 5 बरस का ध्रुव बाड़ा उसको भक्ति प्रदान कर देता. कसोटी भक्तों के लेता, जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. त्याच्या मनात आलं बाबा, बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप कोंबडी पिढी, बळीशी घालोनी पाताळी, संस्कृत ठेशी ऋषी भूमंडळी. चांगले चांगले ठोकले बाबा. आपण कुठे दर्या में खसखस किस गेली का फाफुटा. विभीषण लंकेत राहून बिघडला नाही, मंत्रा देत राहून सुधारली नाही, राम उभ्या आयुष्यात हसला नाही, कृष्ण कधी रडला नाही. 16 सहस्र नारी, कृष्ण ब्रह्मचारी, खंडीभर अन्न खासी, दुर्वास उपवाशी. पांडवांच्या घरी देव वनवास, आंधळ्याचे 100 कौरव खलास. पितामह भीष्म अजन्म ब्रह्मचारी, बाणाच्या शय्येवर. जटायू एकदा तुटून पडला मांडीवर. ज्याच्या दर्शनाने शबरी तरली. एवढंच नाही, ज्याच्या पायाच्या मातीच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली. कोण होता तो? राम जन्मला ग सखे, राम जन्मला. पण रामाच्याही पोरान रामावर धनुष्य लावून दिला बाबा. रामाच्याही पोरान रामावर धनुष्य लावून दिला. आपला काय करेल म्हणून नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंत. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. बाबा 2च लोक श्रीमंत झाले आतापर्यंत या भूतलावर. 2च. कोण कोण? 2च लोक श्रीमंत झाले. कोण कोण? एक रतन खत्री, एक लंकेचा रावण, एक द्वारकेचा कृष्ण. लंका सोन्याची, द्वारका सोन्याची. लंका जळाली, द्वारका बुडाली. कोणाच्या कामात पडली बाबा? कोणाच्याच नाही. आपलं काय चाललं? आपला खिडकीचा गज बी सोन्याचा नाही. आपल्या हातात सोन्याची अंगठी, ते बी पंक्तीत. बाकी इधर चलो, बाकी उधर चलो, बाकी बेर पिछे आओ. आमचं असंच चाललं बाबा. अतिक्रमण वटा, त्याच्या पुढे खाटा, त्याच्या पुढे बकरीचा खुटा, 4 पत्र, 3 बकऱ्या, 2 बैल, 1 कोंबडी, कोंबडीवर डाल, डाल्यावर बादली, बादलीवर टीव्ही, अंटेना पडेल, छत्री उडेल, चॅनल गायब. ओम नमः जगदंबे करुण तुझा अंबे करुण प्रारंभ दफावर थापून दुनियाचे शिवप्रभू जगात गुणगार जय जय. शिवप्रभू जगात गुणगार जय जय. शिवप्रभू जगात गुणगार जय 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 जय. शहराने साज चढविला, पूर्ण करून आधी नमन साधू दत्ताला, एकनाथाला, नामदेवाला, सावता बाबाला. पारोळा तालुका करंजी गावाला. सप्ताह सुरू झाला. 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला. रामाजी हरे रामाजी जय जय, हरे रामाजी जय जय. भैया साहेब करंजी वाहणार रामा हो. तुम्हारा बहादुर पूर्वा झाला, विस्कडे वाला. शरद महाराज
मेहरगाव साहेब नाना धुळे मिलिंद महाराज धुळे भूषण महाराज शिरवाळा लोक बदललं बाबा पण चांगलं आहे बाबा मंडळी चांगली आली काही काय होईना नाही तर बरेच गावाचं नाव मोठं लक्षण खोटं कीर्तनाला सुरुवात आली तीच मंडळी असते फ्यूज उडेल डिओ पडेल डायनामिक खराब साफ्टिंगा जाईल बर्नर उडेल बुशिंगात जाईल आट्या मारेल अशांनी येऊ नये का सर्वांनी यायला पाहिजे सकाळची येते आहे अधिकार यारे यारे लहान थोर याती भल देणारी नर सर्वांनी यायला पाहिजे बाबा सर्वांना अधिकार आहे काय काय बोला लोकांना डोकं खाता टाळी वाजवा मी म्हणतो बसले बसू दे चालले जातील मग काय करशील मी बोललो कोणाला टाळी वाजवा काय कुठे बी बसा कशी बी बसा फक्त अशी उपगेलवाने बसू नका नाही ते रावेरकडे माझ्या पुढे 95 वर्षाचं म्हातारा ते हाले बिना डोले बिना कीर्तन आटपलं म्हणलं बाबा कीर्तन समजलं नाही का ते 2-3 कार्यकर्ते आले होते म्हणे ओ बाबा ते बैर आहे म्हणलं ओ बाबा एक तास काठी टेकत म्हणे का परला बाबा म्हणलं बोला बाबा म्हणे मी 1.5 वर्षापासून गळ्यात माळ टाकली मला अजून देव दिसला नाही म्हटलं मग तू मागची खाटक्याची उधारी दिली का एकानं पाया पडल्या 20 नोट ठेवली मी खिशात घातली मेडिकलवर गेलो म्हणलं गोळ्या द्या दादा मेडिकलवाला म्हणून तुमचं डोकं फिरलं का म्हणलं कसं काय म्हणे अर्धी 20ची ना अर्धी 10ची म्हणलं ओ तुमच्या गावात आलो येता बरोबर आपले सुभाष दादा विजू दादा बापू महाराज सरपंच साहेब हे सगळे लोक भेटले कुठे चहा कुठे पाणी कुठे जेवण नाही तर कठीण आहे त्या चोपड्याकडे आम्ही दोघं गल्लीन चाललो एका बाईच्या कडेवर पोरका तिथं पोराला म्हणे एक गप्पीच बाबा धरून नेईन आता आम्ही पोरं धरणारे टाळी वाजवावी गुढी उभारा मंडळी चांगली आली तरुण बी चांगली आले बिचारी इकडे तरुण समोर तरुण पक्वादावाले तरुण गायनाचार्य तरुण हो साऊंडवाले तरुण पेटीवाले तरुण विनेकरी तरुण तरुणच होतो बाबा इथे होत जय जयकार करत अंबर मातले वैष्णव वीर तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे इथं नाचायला पाहिजे बाबा आपण ते तिकडे नाचून इथं नाचायला पाहिजे बाबा ते तिकडे नाचून राहिले कुठे बजाव
रुसल म्हातारा बसल दारात आली भूताची वरात आली भूताची वरात. भूताचीच वरात म्हणावं लागेल. महादेवाच्या वरातीत भूत नसले ते आमच्या भूताने पाहिलं, मग आमची बी भूत वरातीत नाचायला लागले. यांनी पद्धती बदलावल्या बाबा. काही खाली आलतं वरे बंद पडतो, काही वरे आलतं खाली बंद पडतो, काही बँड बंद झाल्यावर बी आलतं. काही नवीन पद्धत निघाली, चिप काढून नाचायला लागले. चिप काढून कोण फिरतं काला कव्वा. महादेवाच्या वरातीत भूत नसले पण नवरदेवाच्या वरातीत चुरळणी नाचून राहिल्या बाबा. छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्याच्या अगोदर हिंदूच्या माय बहिणीला उचलून जलाल खाण्यात नाचत होते. आता तीच पाळी फुकट आली दुसऱ्या धर्माच्या पोरांना बँड वाजवायचं, त्या तालावर हिंदूच्या माय बहिणी नाचावे. आपली संस्कृती नाही. अल्लाउद्दीन खिलजी बत्ती दाता बोकड चितूरची राणी पद्मिनी हिच्या मागे लागला. चेहरा दाखव, आरशात चेहरा दाखवला. समोर दाखवायची पाळी आली, स्वतःला जाळून घेतलं. हजारो प्रेत पेटले. हा माझ्या भारत देशाचा इतिहास आहे बाबा. झाशीची राणी लक्ष्मीबाई होती ती एक नात. ढालच्या तिशी पुत्रपाठीशी कमरेला तलवार. स्वातंत्र्याची विशाल राणी नाही सोडणार. शिवाजी राजा होऊन गेला हातावरी तलवार. त्यांचे वंशी आम्ही जन्मलो पडलो थंडेगार. आमचं कसं चाललं बाबा. हम दो हमारे दो ज्यादा हुए तो गुजरात भेज दो. कोणी विचारत नाही. हो लय फिरू राहिले बाबा. 10 12 ट्रकाच्या ट्रका. MA मोकार BA बेकार DA डंगरा फसेल. काही ना पाहुणे ना काही ना आली ती देईना, दिली ती राहीना, राहिली तिला पोर होईना. जन्माला आला आईला त्रास, शाळेत घातला गुरुजीला त्रास, लग्न झाल्यावर सासरवडीला त्रास, मेल्यावर कावळ्याला त्रास. उन्हाळाभर लग बग माझ्या रायाची कडचे जुरी जायाची गाडी गुंगराची आली रायाची. बाबा चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया. चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया. अब गाय वाला आएगा तो घर घर में राम मंदिर बना देगा. घर घर में राम मंदिर. हाँ कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. बन गया है मंदिर नस में जो खून बहा है. तुम्हारे नाम का हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. अब नहीं हो दिल में जो कुछ भी राम बन गया है मंदिर. कसम बनाएंगे पावर पाहिजे बाबा. पावर मेरे प्यारे देशवासियों भाई और बहनों अशी पावर पाहिजे. पावर. आमचं वावर चाललं गेलं पण पावर गेली नाही. कुठेतरी जागृत व्हा बाबा. 70,000 मुलं दररोज जन्माला येतात. त्यात 24,000 हिंदूचे, बाकीचे कोणाचे तपास करून घ्या. पुढच्या 5 वर्षामध्ये भारत देश बी बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. बांगलादेशमध्ये कापल्या धनगऱ्या माळ्या कुंभाऱ्या पाटीले असं म्हणून नाही कापला. हिंदू दिसला रोडवर कापला बाबा. 2 वर्षाच्या मुलीपासून तर 70 वर्षाच्या म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत रोडवर बलात्कार झाले. कुठे आपण एक येतो सेपे बटके तो कटके. कुंभकर्णानंतर जर झोप लागली असेल तर हिंदूला लागली होती. पण कुठंतरी हिंदू जागा झाला नाही तर परिस्थिती कठीण होती बाबा. हिंदूच्या हिंदुस्थानात हिंदूला सत्ता करायला कीर्तन ठेवायला परवानगी काढावी लागली असती. इकडे सिल्लोड तालुक्यामध्ये फरदापूर म्हणून गाव आहे. होळी पेटवायला परवानगी काढावी लागत होती. कठीण आहे बाबा. धुळ्याकडे तलवारी सापडल्या, संभाजीनगरकडे रायफली सापडल्या. आम्ही एवढे बेद होऊन दे आमच्या घरामध्ये साप निघला तर काठीने साप मारायला. बटाटे कापाचा चाकू येतो बी 3 ठिकाणी वाकेले. मेरे देश की धरती रिकामी भरती नेरे देवा भरती. हात पाव में दम नहीं हम किसी से कम नहीं बाबा. काय नाही हो. आपल्याला बी वाटतं आपलं बी निघाव वाजवणार, आपलं बी निघाव गाणार, पती निघतं पिणार. याला कारण आहे बाबा. मुलगा झाला चुलय तर माणूस 10 वर्ष रडतो. मुलगा झाला मरण पावला तर माणूस 5 वर्ष रडतो. पण मुलगा होऊन जर नालायक निघला तर माणूस जन्मभर रडतो. एवढं विसरू नका. संस्कार चांगले घडवा बाबा. नाही कीर्तनकार झाला चालेल, नाही पक्वाजा झाला चालेल, नाही गायनाचार्य झाला चालेल, पण माळकरी राहून मायबापाची सेवा केली. सगळ्यात मोठी वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका खांद्यावर आहे. घराघरात हनुमान चालीसा झाली पाहिजे. घराघरामध्ये हरिपाठ झाला पाहिजे. घराघरामध्ये पसायदान झालं पाहिजे. हे संस्कार कडवा. भरतखंड नरदे प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. नाही तर पुढची परिस्थिती कठीण आहे बाबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
महल शिवबा बादशहाच्या दरबारामध्ये नाचणारी बाई पाहायला गेले. जिजामातेला बातमी लागली. जिजामाता धाड 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 पळत गेली. राजांच्या कानपट्टीत आवाज ठोकला. नृत्यांगना थांबली. वातावरण स्तब्ध झालं. पण राजे उभे राहिले. आई मला मारलं याच्याबद्दल नाही, माझा बाप पाहतोय, बादशाह पाहतोय, सारं गाव पाहतोय, मला का मारलं याचं कारण सांग. जिजामातेने उत्तर दिलं लक्ष देऊ नये का, तुझ्या बापाला पाहू दे, बादशाहाला पाहू दे, साऱ्या गावाला पाहू दे, मी तुला का मारलं याचं कारण ऐक. मला बाया नाचवणारा नाही, मला बाया नाचवणारा नाही, मला बाया वाचवणारा राजा घडवायचंय. हे जिजामातेचे विचार होते बाबा. असे विचार जर प्रत्येक जिजामातेला झाले तर का राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही. काय नाही बाबा, उन्हाळाभर नाचून घ्यायचं, पावसाळ्यात कोणी विचारत नाही. श्रावण महिन्यात पोथ्यास पोथ्या, उदबत्त्याचा नाच, गुलाल खलास, तांदळाची रास, ऐकायला 5, 3 झपेल, 2 डुकल्या घेल, वाचणाऱ्यांमधले पानं सोडेल. राम आला, सीता घेऊन गेला, कोण आलेच पत्ता नाही. आले गणपती, 75 गल्या, 77 मंडळ, 78 अध्यक्ष, एकाला बी आरती येत नाही. एका हातात घंटी, एका हातात आरती. आरती फिरवतो तर घंटी थांबते, घंटी हलवतो तर आरती थांबते. दोन्ही चालू होतं तर गणपती उठतो. गणपतीला गाणं जाणार नाही. एक तर 10 रुपये म्हणे गणपती बाप्पा मोऱ्या, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती म्हणे बेटा मी तर येईन पण तू राहशील तर होतं. आले नवरात्र, तरुण मित्र मंडळ. ते नवरात्रात 9 दिवस काही जेवत नाही, काही एकच टाइम जेवतं. 10व्या दिवशी दसरा, दसऱ्यात दुसऱ्या दिवशी एकादशी, एकादशी दुसऱ्या दिवशी हातात काळी पिशी. तिकडची गोष्ट. बैस माय, तुमच्याकडे पोळा येतो का? पोळा, पोळ्याला बैलाला सजवता का माणसाला? बैल सनसन करतो का माणूस? पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काय म्हणतात त्याला? करला किती लोक उपवास धरतात? 25 बोकड एका गावात पुरत नाही. लोक म्हणतात महाराज पाऊस का पडत नाही, पण पडतोय, चांगला पडेल. बाबा कुठंतरी जागृत राहा, संस्कार घडवा. कोणी विचारत नाही हो. विठ्ठला विठ्ठला बाबा, संस्कार चांगले घडवा. काय नाही तर पुढची परिस्थिती कठीण आहे. हे संस्कार अजून तरी लोक 10वेन 13वेन उत्तर कार्य करून राहिले बाबा. नाही तर आणखी 5 वर्षांनी डायरेक्ट म्हातारा उधळ देतील. हे म्हातारो बैतन बितू, हे गौऱ्या बितू, ह्या पेटवणारे बितू, हे खांदेकरी बितू. केस द्यायला नाही कोणी भेटलं तर संध्याकाळी कीर्तन ठेवून कीर्तन करायचे देऊन टाक. शिल्लोडकडे पाऊस पडे ना, लोकांना जिवंत माणसाची प्रियत यात्रा काढली 3ऱ्या वर्षी. मग ते स्मशानभूमी गावाच्या बाहेर सगळं गाव ठेवायला. आणि मग ते ट्रॉफिक जाम झाली. मग ते लोकांनी ट्रॉफिक मोकळी केली. मग ते ट्रॉफिक मोकळी झाली, पण ते एसटीच्या ड्रायव्हरला सवय राहते प्रेताकडे पाहायचं. तरुण आहे का म्हातारा आहे, स्त्री का पुरुष आहे. आता ते का मेलेलं होतं का, ते जित्त बांधलेलं होतं. त्यानं गुच्चीप मारान त्या ड्रायव्हरला असा हात केला, यानं एसटी ठोकून दिली. बाबा विरोचन की पत्नी म्हणते भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया तो प्रभु पसारे हाथ। संत जंगल में भी जाते हैं तो मंगल बना देते हैं, संत जंगल में भी जाते हैं तो मंगल बना देते हैं, लेकिन अतिरेकी की औलाद गाव में भी आती है तो दंगल फैला देते। चार पायाचा वाघ्यानाचा कुत्रा त्याला छत्रपती शिवाजी राज्य कळाले, घोरपडीला तानाजी मालुसरे कळाले, मारीच मामा राक्षस असून राम कळाले, जटायू पशु असून राम कळाले, गजेंद्र पशु असून विष्णू कळाले, चेतक घोडा असून महाराणा प्रताप कळाले, चार चार पायाचा देवराजे संत कळाले, दोन पायाचा नाही कळाले, कळाले असते ते शिवजयंतीच्या दिवशी दारू पिऊन नाचले नसते। तिकडची गोष्ट आहे बाबा। तुम्ही डुक्कर पाहिलं का? डुकराला माहिती आहे आपली लेवल गटारीत आहे, किती बी ऊन तापू द्या डुक्कर कधी गटार सोडून कोणाच्या बंगल्यात जात नाही, किती बी ऊन तापू द्या डुक्कर कधी गटार सोडून कोणाच्या बंगल्यात जात नाही, पण बंगल्यावाला बंगला सोडून गटारीत आल्याशिवाय तिकडची गोष्ट। बाबा विठला विठला असे पोरं पाहिजे, यांच्यासाठीच कीर्तन आहे बाबा। हे संस्कार घडवा। हे पाहत आहे आमच्या दत्ता महाराजांच्या संस्थेतले पोरं, वा 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 सांगायचं काम नाही। पावल्या हरिपाठ 15वा अध्याय आणि ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ माझ्या घरामध्ये हरिपाठ आहे, तिथं पितृदोष घडेल का? नाही नाही, ही संस्कृती पाहिजे बाबा। विठला विठला त्याच्या कटिंग बदलले आता, वन साईड अशी फुल साईड आली बुचडा कट। त्या बुचड्याला बी ते असं पांढरं लावून घेतं कावळा आगल्यासारखं। एकांती इमलची पुडी काढली अशी 10 वाली, आणि ते लहान त्याला काय म्हणता बच्चा,
कठीण आहे. त्यानं ते असं कालवलं, समोरून कोणी माणूस आला त्यानं हात लपवले, तो माणूस निघून गेला. मी त्याच्याजवळ गेलो, शामपणा करा मला, करतो आला तुझ्या बाप होता का म्हणे. हो म्हणलं मी बरोबर ओळखलं, तुझ्या बापाला पाहून लपवली. तो म्हणे हो बुवा तो माझा बाप होता, ही गोष्ट खरी आहे, पण मग मी कधी घाबरून लपवली. म्हणलं मग म्हणतो याच्यातली अर्धी मारून देता, मग मला काय राहिली असते. हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था. चांगलं आहे बाबा, काही कळे ना. असे पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, वा पाहते आपले बाबा शेवटच्या अन्नदानाचा प्रसाद आहे त्यांच्याकडे. काय नाव बाबांचं? हिरामन रामचंद्र रोकडे. वा 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 वा. पांडवांच्या राजस्व यज्ञामध्ये 2च भाताचे शीद खाल्ले शुकमुनीने पोपटाच्या रूपात. त्याला भागवत सांगायला यावं लागलं पांडवांच्या नातांना, परीक्षिती राजाला. एवढी अन्नदानाची पावर आहे. आपलं कसं चाललं, 11 रुपये शेरभर गहू देऊ, सगळं घरदार जेवायला येऊ, माणसाचा डबा कुत्र्याचं वाढण बी नेऊ, आणि शेवटच्या दिवशी बाया खोसून हिशोब बी पाहू. तिकडची गोष्ट बाबा खरंच धन्यता द्यावी लागेल. विठ्ठल विठ्ठल चांगलंय. अजून बी चष्मानी बाबाला चष्मा, हा अजून बी 2-4 जोडपून काढीन. हो तिकडचे बाबा अजून हे ज्युनियर केजीला जाता याला एवढा चष्मा. बरं गाडीत बसलं तर याला ड्रायव्हर 2 दिसता. याला म्हणता पूर्वीचे मराठे सकाळी लवकर उठे, ढाल तलवार घेऊन रानात पळत सुटे, कटे पण पिछे न हटे. आताचे 9-9:30 ला उठे, बिन तोंड डोळ्याचं चहावर सुटे, बशीचा काठ फुटे, पिछे न हटे. हा खबरदार जर टाच मारून जाल पुढे, उडवी लचिंदड्या राई राई एवढ्या. कोण्या गावचे पाटील आपण चालला तर कोठे. उठताना जी उठ सूर्याजी उठारे शेलार मामानो, मामानं मारलं उठानाला, दातांना फोल्ड नरड्याला, उमत चिरला उदय भानाला, उदय भानाला, उदय भानाला. धन्य धन्य तानाजी खर्व सांगला, हिरो वीर मालू संगला, अंतरामा कीर्तनादी जगतात, कोंडांना घेतला जाऊन रातोरात, जीवाची केली त्यानं काय रात. जीवाच्या केली शिवाजी महाराज की जय. अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. बाबा सह्याद्रीचा सिंह तो जिजाऊचा छावा, भवानीचा भक्त, हिंद विरक्त मराठ्यांचा भगवा रंग येण्याची तक्त, बालवयात केला त्यानं तोरणा किल्ला सर. बघतोस काय मुजरा कर, हा माझ्या राजाचा अधिकार आहे बाबा. अशी पावर पाहिजे बाबा, पावर मेरा प्यारा देशवासी. चांगले बाबा. काही काय ना पहिले आभार आपले साऊंडवाले. क्या बात आहे. कोणतं गाव तुमचं? सांगायचंच काम नाही, म्हणजे मी उचल वाचल करतो असं नाही बाबा, पण खरंच साऊंड चांगलं आहे. माणसानं मरा तर चांगल्या डॉक्टरच्या हातून. नाही तर कठीण आहे बाबा. त्या बोधवडकडे गेलो, असा हातोड्यानं माईक ठोको तरी आलो म्हणे ना. त्या मलकापूरकडे कीर्तना टपल्यावर समजला आपला माईक बंद होता. काय काय गावात 55 वर्षाची परंपरा, समोर रेतीची बादली, त्याच्यात आसारी खोशेल, त्याला एकच माईक सुतेनं बांधेल, एकच भोंगा तो राग राग पाहे, मागे 4-5 म्हातारे, त्याच्यात 2-3 वायरी तुटेल, 2 तर कीर्तना टुपल्यावर म्हणे करताना का सुरू. म्हणलं मेलो रे बाप. बरं मी म्हणू काय, मी म्हणू पुंडलिकावर देव, ते म्हणे पुंडलिकनावर देव. मी म्हणू कृपाळू सज्जन, ते म्हणे उपाडू सज्जन. पण तसं काय नाही बाबा. कळी काळावर घातली कास एकाहून बळी. आमचे या ठिकाणी बाबा संगीत विशारद ज्यांचं पकवाज वाजवणं आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. कमी दिवसामध्ये आणि कमी वयामध्ये खूप अशी प्रगती त्या ठिकाणी महाराजांनी प्राप्त केली. साधी गोष्ट नाही बाबा. खेळण्या बागडण्याचं वय याच्यात घालावं लागतं, तेव्हा ही विद्या प्राप्त होते. हो कमी दिवसामध्ये आमचे भूषण महाराज पूर्ण महाराष्ट्रभर नावाजली मूर्ती. टाळी वाजवा बाबा. वा वा वा. त्याच्यानंतर बाबा आमचे शरद महाराज मेहरगावकर. क्या बात आहे. साधी मूर्ती बाबा. जे का रंजले गांजले
त्याशी म्हणे जो आपुले. बाबा त्याच्यानंतर आमचं संगीत विशारद ज्यांचा आवाज आहे आमचे भूषण महाराज धुळेकर, आपलं मिलिंद महाराज धुळेकर. वा संगीत विशारद ज्यांचा आवाज. आणि आमचे पितामह भीष्माचार्य साहेबराव नाना. वा कशी झोप लागली मर्दाला. शाळेत जातो का तू? काय नाव बेटा तुझं? दर्शन. उभं राहून नाव सांग. वा काय पोरगा आहे बाबा. नाव सांगतोय मोठ्यानं. दर्शन. सोपा प्रश्न आहे बेटा, मोठ्यात उत्तर दे. 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? लोखंड. तो भाऊ. हा तो हा तो भाऊ. हा राय उभा तो. हा असा पोरगा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जातो बेटा. 1 91 1 92 1 3 मोठ्यानं सांग. 93 1 3 93 बैस खाली. तो मागचा. हा तो शाबास. तू कितवी जातो? मोठ्यानं सांग. 6वी. मोठ्यानं सांग. गडाल काटे किती? मोठ्यानं सांग. 12. हो समोरचा. शाबास. बजरंग बली की एकदम जोरात सांग बेटा. घाबरायचं नाही. आवाज जोरात नाही. 6 सकम. मोठ्यानं सांग. घाबरू नको. 6 सकम. 6 सकम किती होता? मोठ्यानं सांग. घाबरू नको. 6 सकम 42. मोठ्यानं सांग. घाबरू नको. 42. 6 सकम. जाऊ दे आता सोपा प्रश्न. सोपा प्रश्न आहे बेटा. घाबरू नको. एकदम जोरात आवाज काढ. गडाल काटे किती? 3. हुशार पोरग आहे. हा असे तुम्ही. 26 जानेवारी कधी येतं? जाऊ दे. 15 ऑगस्ट नाही. 26 फेब्रुवारी का? चांगलंय बाबा. साहेबराव बाबा चांगले पोरं हुशार आहे. मी ते रावेरकडे एक पोरगा उभा केला. त्याला म्हणलं का रे रावणाची लंका कोणा जाळली? तो पोऱ्या जोऱ्या रडे. मी त्या दिवशी घरीच नव्हतो. शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती.
सुंदर असं नियोजन आहे. आपले बापू महाराज बहादरपूरकर 2 कीर्तन झाले त्यांच्याकडे. त्या ठिकाणी आमचे सरपंच साहेब, आपला मनोभाऊ रोकडे, सगळी ही मंडळी, भैयासाहेब हिरामन रोकडे, हे सगळेच मंडळी तिथं आली होती. आणि त्यांनी तिथेच मला तारीख दिली. तुम्हा मायबापाचं दर्शन झालं. बाबा आजचं अन्नदान जे होतं ते आमचे हरिभक्त पारायण, दुपारी जयराम विठ्ठल पाटील, त्याच्यानंतर संध्याकाळी श्री भैयासाहेब हिरामन रोकडे. चांगलंय बाबा, सुंदर असं नियोजन आहे. हो, साऊंड महाराज मंडळी, हो, आणि यूट्यूब चॅनलवाले आमचे ज्ञानियांची माऊली व ब्रह्मरस हे यूट्यूब चॅनल आहे बाबा. पूर्ण महाराष्ट्रभर हे या ठिकाणी बाबा सेवा करीत आहेत. बाबा एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. आणि धन्यता द्यावी लागेल, नाही तर लय लोकांना अभिमान आहे. गाडी, बंगला, पैसा, संपत्ती, ट्रॅक्टर, जेसीबी, लाईन गेली ते इन्व्हर्टर गेलं, सौर ऊर्जा गेली, चंद्र ऊर्जा गेली, स्मशानभूमीत ऊर्जा. आपल्याला देवाचंच काम नाही. एकाला म्हणलं चाल तू पंढरपूर, ते म्हणे आपलं पापच नाही. मग आता आम्ही जातो. एक तर 85 वर्षाची आजी आली म्हणे बाबा मला माठ टाकायची. म्हणलं एवढं वय झाल्यावर म्हणे आता सगळे दात पडले, चावलं जात नाही. तुला देवाचं काम नाही, पण देवाला तुझं काम आहे. ज्या दिवशी देवाला तुझं काम पडणार नाही त्या दिवशी घरासमोर गर्दी जमल्याशिवाय राहणार. 4 खांद्याकरी एक मडकधरी राम चालले पंढरपूर. इकडे बी येता का बँडवाले? आमच्याकडे आलं ते सुभाष दादा, ते म्हणे पिंजरा उडून गेला पोपट रिकामा झाला. अरे म्हणलं उलट झालं ते. फुल देशी पेल काय त्या मारणाऱ्याचा उद्धार होईल. हे मंडळी पाहिजे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. बाबा वशिला चालत नाही. परवाच्या दिवशी आमच्या गावात एकाला यम आले, जाधव साहेब, आपले जाधव डॉक्टर, ते बी आलेले. हो बाबा, कुठून आले तुम्ही? संगमनेरून. क्या बात आहे. वारकरी संप्रदायाची सेवा आहे बाबा त्यांची बी. हो बाबा, परवाच्या दिवशी आमच्या गावात एकाला यम आले. त्याला यमाला बसायला आसन, चहा, पाणी, जेवण. यम झोपला बिचारा. यानं तोपर्यंत यादी पाहिली. याचं नाव पहिलं होतं, त्यानं ते नाव खुडवलं, खालून टाकलं. यम उठला म्हणे भाऊ तू माझी लय सेवा केली. आता मी यादीवरून सुरू करणार होतो, पहिलंच नाव तुझं होतं, पण आता यादीने आता वरून नाही, आता खालून सुरू करतो. मेरू तुल्य पृथ्वी तिथला सुवर्ण नमिळे क्षण एक नरदेव. प्रत्येकाला जायचंय बाबा. राजाची पोरगी होती ती कोण? विष का प्याला राजाजी ने भेजा, पिबत पिबत मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे,
नाही. तुकाराम महाराज म्हणता बाबा 45 वर्ष जीवन जगले, सावता बाबा 45 वर्ष, ज्ञानोबराय 22 वर्ष, मुक्ताबाई 17 वर्ष 7 महिने 27 दिवस. तुकाराम महाराज तीनदा गेले, तीनदा वापस आले. तुकाराम महाराज तीनदा गेले, तीनदा वापस आले. तुकाराम महाराज आपला म्हातारा गेला तर पत्ताच नाही. निळोबाराय, भगीरथी, आणखी कोणासाठी आले? सरपंच, पोलीस पाटील, तलाठी. बाबा चिंतन केलं त्यांनी, तीनदा गेले, तीनदा वापस आले. तुकाराम महाराज आपला म्हातारा गेला तर पत्ताच नाही. आपण आघाडी टाकू मोकळे. आघाडी समजते का तुम्हाला? मालेगावकडे गेलो, मग कीर्तन पुण्यतिथीचा, आजीचा मुलगा बी गेला आणि पती बी गेला, नातू शिल्लक होता. तिथीच नाताला सांग, तुन बाबाला बिडी बी आवडे, बिडी बी टाक. कशात? तुन बाबाला पुडी बी, तुन बाबाला चहा बी, ओ बापरे. तुन बाबाला दारू बी आवडे, ओ बापरे. लकार मग तुन बाबाला म्हातारी बी आवडे. मुठ भर चावल छत पर डाले, कौवा बाप बनाए, जिंदे बाप को रोटी न देवे, जिंदे बाप को रोटी न देवे, मुझे बाप बनाए. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना. सगळं सोडून जायचं आपल्याला. शरद महाराज आकाशी झेप गेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी भवती वैभव माया, फळे रसा मिळती काया, सुख लोक झाली काया, कुटवर बेसी वेळा सरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. मंडळी पाहिजे, थोडासा दणकाच पाहिजे बाबा. नाही तर मग रूप लोक म्हणतात खुशाल झोप. संगीत में ईश्वर की देन, हर सुर में बसा राम, रोगी को सुनाए रागिनी तो उसे भी मिले आराम. नहीं तो काय काय ते पंक्ती जीवाला बसले की हरे राम हरे राम हरे राम. काय जेवायला रावण रावण राजा गंभीर. रावणाचा जेवणाचा संबंध आहे का? मालेगावकडे एकानं बेसून म्हणलं, त्याला मला बोल करतोय, त्यानं टाळ ठेवला घरी. कीर्तन आटोपल्यावर लोक म्हणे, बाबा तुम्ही त्याला बोलायला नाही पाहिजे. म्हणलं का बरं? म्हणे जाऊ देते. म्हणलं का बरं? म्हणे आजचं पाकिट त्याच्याचकडे होतं. आजचे पाकिटवाले आहे ना बापू दादा. विठाल 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 घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला टाई टाई, या संसारा पायी या संसारा पायी, तू म्हणशील घरदार या इथे नाही दार, तू म्हणशील पैसा लाडका हा इथे नाही सारखा, माणूस गेल्यावर शेवटी घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला टाई टाई, संसारा पायी चिंतन केलं हो. तुकाराम महाराजांचे पाय वाट विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आपल्यासारखं आमच्याकडे एक म्हातारा गेला बापू दादा, त्याचा पुतळा घडवून बसवला. पुतळा बसवता का इकडे? नाही का? आमच्याकडे माणूस गेला की त्याचा पुतळा घडवून बसवता. मग तो कुठे बसवला? बंगल्यात, घरात, शेतात, लिंबाच्या झाडाखाली. पाऊस पडला, बाबाला करदोडा कपडा, बाबाला दिवा. पाऊस पडला, करदोडा बी नेला, खडी कापायनं, कपडे नेले उंदरायनं. म्हातारा एकटा. मैनदार माणूस कपाशी वखरायला गेला, त्याला वखराव भरण सापडे ना. उचलला म्हातारा, पटकला वखरा. बरं भरण ठेवून वखर नाही लागला तर मग म्हाताऱ्याच्या छातीवर संसार सागर
संसार सागर भरला जातो पुर सांगळ बांधारे नारायण नामाची. नाही बाबा, सोबत येणार काही नाही बाबा. चिंतन केलं, शबरी मातेच्या तोंडात जखमा झाल्या, राम म्हणता म्हणता आमच्या तोंडात जखमा झाल्या इमलच्या पोळ्या खाता खाता. हे राम हे नामदेव महाराजांची पत्नी रडते रुक्मिणी मातेजवळ. औरंगाबाई विठ्ठलाशी सांगा व्रताराशी कागा वेळे केले. 14 माणसे आहे माझ्या घरी, अन्नासाठी फिरता दारोदारी. तुकाराम महाराजांची पत्नी. बसा भाऊ. माझे माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले. चिंतन होतं बाबा, भक्ती होती त्यांची. आमची भक्ती. म्हातारी बसली ना, म्हातारी म्हणते पहा ना तुम्ही किती कष्ट केले. म्हातारा म्हणता अहो ना मी किती कष्ट केले, मंदिराचे घंटे चोरले, बैलाले घंट्या केल्या. मीटर घेतलं नाही, आकोडे टाक. तुमच्याकडे नाही ना? खरा तो एकची धर्म, शेजाऱ्याचे बांध कोरावे. आमची भक्ती बापू दादा. आमच्या खिशात हरिपाठाचं पुस्तक, त्याच्या सट्ट्याची चिठ्ठ्या म्हणजे चिंतन केलं. हो जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोड भंगा जाये, गोड बांड त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच बांड पाहे. चिंतन केलं, रात्रंदिवस चिंतन केलं. गोंधळ बी केला त्यांनी, गोंधळ. आणि देवाला गोंधळ आवडतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवलाचे पांडुरंग, जनी मने नामदेव भंग. नामदेव कीर्तन करी जगाचा बाप विश्वाचा माता, मातल वितल सुतळ सहतळ रसातळ मातळ सप्त पातळ सात दीप 14 ब्रह्मांड 52 त्रयी खंडत्रयी अष्टत्रयी 63 त्रयी निमत भजा कृतजन्य भास प्रिया कवन खानी अष्टकीन अष्टमध्या 63 सबिती. एवढं ज्याच्या ताब्यात येतो जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांड नायक, त्याला गोंधळ आवडतो बाबा. भक्तीचा गोंधळ. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. एवढं चिंतन केलं, एवढं चिंतन केलं. गोंधळ बी केला त्यांनी. गोंधळ आम्ही गोंधळी गोविंद गोपाळाचे. आम्ही गोंधळी गोविंद गोपाळाचे. गोंधळी गोविंद गोपाळाचे. पाच घाला जेऊ, तुमची कपाशी असून देऊ. जिथे विठूचे रावळ तिथे तू कयाचा गोंधळ. असा गोंधळ केला बाबा. गोंधळ तो त्यांचा गोंधळ होता, आमचा गोंधळ. एक एसटीत बसलं माझ्या शेजारी, त्यानं डोळे बंद केले. 2-3दा मा पाय खाजवला. म्हणलं ऐ माय पाय कशाला खाजवतो रे? त्यानं डोळे उघडले. पण तुमचा पाय खाजवतो का? म्हणला हा. म्हणे मग मा पाय काय झाला? एक जेवायला बसलं, वरणपोळी त्यांची. त्यानं मानला झटका दिला, त्याची टोपी वरणात पडली. त्याला वाटलं मी पोळी टाकली का, ते टोपीचे तुकडे थोडे. सध्या एकच गोंधळ उठले. हो विजू दादा महाराज, तुम्ही एवढे फिरता, मग एखादी पोरगी असली तर पहा. हा आमच्या गावात एका पोरग्याचं वय 32, त्याला पोरगी भेटे ना. का बरं? त्याला दात नव्हते, वरचे बी नाही खालचे बी नाही. नंदील तरी खालचे दात राहतात, त्याला दातच नव्हते. त्याला दवाखान्यात त्याला 65,000चे दात बसवले असे करकरीत. मग ते मी 2 महिने जरा बाहेरगावी गेलो. 2 महिन्यानं वापस आलो. आल्यावर ते आलं माझं म्हणे बाबा झालं बरं आपलं लग्न. म्हणलं चांगलं झालं भाऊ. ते म्हणे बाबा चला चहा घ्यायला. म्हणलं जाऊ दे बापा, आपली सल्ला आहे कशाला रिकामा काम. मग ते आम्हाला बी 5-50ची लालूस. म्हणलं चाल बापा. ते क्वार्टर बसलो ती पोरगी, हे जोऱ्यानं असे. म्हणलं मरण काय. ते पोरगी हसतच आली. म्हणलं तू का बरं हसती माय? तिनं बशा खाली ठेवल्या आणि केसाचा टोपच काढून ठेवला.
सध्या एकच गोंधळ उठले 5 लाख 3 लाख 2 लाख. चंद्रपूर भांडारा पोरगी आणली 8 दिवस राहिली मोबाईल बी गेला कपडे बी गेले आणि पोरगी बी गेली. असा गोंधळ नाही केला बाबा. मुक्ताबाईनं गोंधळ केला. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी थोर नवलाव झाला वाजे पुत्र प्रसावला. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 राजन भरून उरले पिले 12 हत्ती. बोलू वर्तमान खोटे बोलू वर्तमान खोटे बोलू वर्तमान खोटे. असं गोंधळ केला बाबा. आंधळा पांगळा पिंगळा जोगी नाथ बाबाचे रूप काही कुठं नाही. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण मन बुद्धी 17 राजन भरून पुरले पिले 12 हत्ती. मायबाप दोन्ही जीवेची मारावे चरण धरावे बायकाचे कोणती माया आशा पाप कोणता मोह चरण देवाचे धरावे. हो चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग पाया रे. आईचं उदर म्हणजे चिंचेचं पान त्याच्यावर हे देऊळ तयार झालं बाबा. अगोदर डोकं तयार झालं मग पाय तयार झाले. दुर्बुद्धी सद्बुद्धी या दुर्बुद्धीला सद्बुद्धीनं पंढरपूरला नेद. या शेजारणीनं बरं नाही केलं गे बया मला पंढरीला नेलं गे बया मला पंढरीला नेलं गे बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. दारू घडबय दारू दारू घडबय दारू घडबय दारू दारू घडबय दारू पावगे मला बाबा या गावाला तुला आणि वडगे वाईल तुला भोया इथं वडगे वाईल तुला तुला बी वाईल मला बी वाईल बाई तुला 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 गुरगुंड मोईल बाई तुला गुरगुंड मोईल बाई तुला गुरगुंड मोईल बाई तुला गुरगुंड मोईल. टाळी वाजवा बाबा एकदा. हो असं पोरग सापडणार नाही. त्याचे घरचे बी देणार नाही मला देतील का रे. बरं होऊन जाईल टेन्शनच नाही बाबा. असं दणका भक्तीचं चिंतन केलं बाबा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारेल. चिंतन केलं रंगून जाया रंगामध्ये. नाही तर कोणता दिवस कसा येऊन जाईल त्याचा भरोसा नाही. हो तिकडे उत्तराखंडामध्ये ढगफुटी झाली. हजारो लोक मेले. जगाचा पोशिंदा पंजाब. त्या पंजाबमध्ये 8-8 दिवस लोक गच्चीवर पाण्याच्या टाकीवर बसलेले होते. काय खात असतील काय पित असतील. मागच्या वर्षी तो बुलढाण्याकडे टकल्या व्हायरस आला होता. ऑटोमॅटिक टक्कल. हे बरं आहे तुमचं गाव थोडं साईडला आलं विजू दादा. म्हणून इकडे कोरोना वगैरे न होता ना म्हणू भाऊ होता नाही ना. नाही का चांगलं आहे. आमच्याकडे चांगले चांगले ॲम्ब्युलन्समध्ये नेले आणि तिकडून कॅरी बॅग मध्येच आणले. बैठ मेरे पास तुझे. आमच्याकडे तर लग्न बिल आहे ना कोणी लोकांनी येड्या बाबडी खाली माळा टाकल्या मुलडे ते सगळे लोक म्हणे बाबा तुम्ही लावत जा. म्हणलं चालेल भाऊ. अशा 10 बाय 10च्या रूम मध्ये 4 लग्न लावले मी. 250-250 रुपये दिले लोकांनी मला. बरं वाटे. कोरोनात 1000 रुपये जमले झाले. पण ते कोणतरी पोलीस आले बातमी दिली. पोलीस आले गच्च्या मारून 2000 रुपये घेऊन गेले. म्हणलं जाऊ दे. 3ऱ्या वर्षी मार्च महिन्यात गाडी आली. फुकट तपासणी फुकट तपासणी. मग घरी मारा ना त्या गाडीचं गेलं गंमत पाहिले. 2 जण उतरले. एकानं मागून एकानं पडून हा पक्का लागला. एकानं नाकात नळी टाकली. म्हणजे नेट उभे राहा. म्हणलं ओ बापरे. लगेच 5 मिनिटात रिपोर्ट. म्हणलं कसं काय म्हणे पॉझिटिव्ह. शेखाने खोकलाने लगेच सगळ्या गावात बातमी पसरली. महाराज सापडला. असंच म्हणे लोक. कडजीत 4 सापडले. 20 खेड्यात 2 सापडले. जसे अतिरेकी सापडले. मी घरी जात नाही तोपर्यंत मा इकडून बी पत्र आणि तिकडून बी पत्र. गेलो कसा तरी अंगणात बाई वट्यावर उभी. तिला माहिती नाही. ते म्हणे येता नाही. म्हटलं रिपोर्ट कसा कसा काय पॉझिटिव्ह. ओप 3 गोधड्या पिशी गलीत. म्हणलं झालं आपलं काम. जास्त लोक कोरोनाने मेले का घरच्याने मारले. घरच्याने मारले.
ते बिचारा दवाखान्यात त्याला ऑक्सिजन लायले, पायाला गेले गुच्चीप मारायला. हे म्हणे किती स्कोअर आहे? ते म्हणे 25. हे म्हणे आमच्या पाहुण्याचा 18 होता. गेले ते कशाला वाचिन. 3 दिवस बिना जेवणाचा होतो बाबा शेतात. 3 दिवस ज्याच्यावर बिटली त्याला विचारून पहा. 4थ्या दिवशी बाई दिसली अशी दुरून, म्हणलं वा कोण नसलं चालीन पण आपली पत्नी आपल्या दुःखात सहभागी. जे बाई जवळ येते ते असं उठून उभा राहिलो, डोळ्याला अंधारे आहेत तरी बी. लय जवळ आल्यावर समजलं बाबा 5 ताली डबा आणि 20 फुटाचा टोकर. टोकरात डबा गोताडा म्हणे जय हरी. जिसका न कोई संगी न साथी ईश्वर है रखवारा. जो निरतन है जो निरतन है वो है प्रभु का प्यारा. प्यार के मोती बिछाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तरने वाला है भगवान, तरने वाला है भगवान, तरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बाबा क्या किया क्या किया क्या किया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको ये खो दिया, जिसे पाना था उसको ये खो दिया. जीवनभर चिंतन केलं पण तुकाराम महाराज 42 वर्ष पंढरपूरची वारी केली, देवाकडे गेले. आज आपला 7वा दिवस आहे बाबा. 7व्या दिवशी देवाकडे काय मागायचं? मागणी प्रकरणातील आपलं कीर्तन आहे. हा काय मागायचं देवाकडे? काही मागणी अमानुचित वडिलांची रीत जाणत असे. हा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. देवा तुझ्याजवळ सगळं आहे, कारण जगाचा बाप विश्वाचा नायक. विठेवरी ज्याची पाऊले समान, तुझी एकदा कळस देखता नैनी होय पातकाची धुनी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी लाल्या रोगाचे आपलं मोक्षाचे बाबा. पाहता रावळाची पाठ तीर्थे घडती 360. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. जगाचा बाप विटेवर उभा आहे, विश्वाचा मालक आहे. पण तुकाराम महाराजांना पाहून मान खाली घालतो बाबा. खा अधिकार. तुकाराम 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 तुकाराम. घेता काफिया नाम घेता काफिया, घेता ये नाम घेता टाळी वाजवा बाबा. लहान लहान लेकर कुकडे जेवण जिरून जात असेल पत्तानी. आपल्याला मॉर्निंगला जावं लागतं. हे पहा इथे मॉर्निंग कशी झाली. काय कठीण आहे बाबा. काही काहींना भूक लागायच्या गोळ्या, जेवण झाक्याच्या गोळ्या, पचन व्हायच्या गोळ्या, झोप लागायच्या गोळ्या. गोळ्या झोपून जाता पण हा झोपत नाही. काय काय तर 85 वर्षाचं झालं की आमच्याकडे येतं. बाबा मला देव देव करू वाटतो. कठीण बाबा. एवढं चिंतन केलं. विश्वाचा मालक तुकाराम महाराजांना पाहून मान खाली घालतो.
बाबा पण महाराजांनी सांगितलं बाबा ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य तुझ्याजवळ काय कमी आहे तुझ्याजवळ सगळं आहे पण आम्हाला काहीच नको काही मागणी आम्हाला अनुचित वडिलांची रीत आम्ही येणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुझे एरवित धवन आम्हा मृत्यू के समान व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी बाबा काहीच नको दुर्बुद्धी ते मना कदा न उपजे नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय उपजला भाव तुझ्या कृपेने सिद्धी जाव तू का म्हणे आता लाभ नाही या परता देवा काहीच नको पण काहीतरी घ्या देवा तू म्हणतोस काहीतरी घ्या तर आम्हाला आम्ही सांगू ते द्यावं लागेल कारण आपलं मागणं आलं की बाबा मुलगा पास होऊ दे मुलीला नोकरी लागू दे समोरच्याचं 2 एकर आहे ते बी माझ्याकडे येऊ दे मी कपाशी इकिन तर भाव वाढू दे समोरचा इकिन तर भाव उतरू दे आमचं मागणं लय कठीण आहे हे नाही मागितलं बाबा हो देवा तुला द्यायचंच आहे तर तुझा विसर नाही झाला पाहिजे कारण भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध झालं 18 दिवस त्या 18 दिवसामध्ये भीम देवाला विसरून गेला होता आणि संसार म्हणजे युद्धच आहे आपण देवाला विसरलो ना फजिता होते बाबा देव म्हणे काय सांगा भाऊ तू माझ्याकडे पाहिलंच नाही तेव्हा देवानं डाव्या मांडीवर हात ठेवला भीमाला त्याची प्रतिज्ञा आठवली आणि तो मोठा इतिहास आहे भागवतामध्ये दुर्योधन इथं कच्चा होता का कच्चा होता फुलाचा हार लावून गेला होता हो गांधारी समोर बाबा त्याच्यानंतर जरासंधाचं आणि भीमाचं युद्ध चाललं 27 दिवस 27 दिवसानं भीमानं पाहिलं देवाकडे देवानं दर्भ घेतला असा फेकला मोठ्या कथा आहे देवाला विसरून चालणार नाही विसरला तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या महाराज देवा फक्त एकच द्यायचं असलं तर अभंगाच्या प्रथम हिची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा कारण विसरला तया थोर झाली हानी पथतील खानी लय ठोकले बाबा मोठी यादी देऊ का धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा ओ इंद्र चंद्र सिद्धर लाविला त्यान केवळ 95 नाही अडगा इन्यावाला कोण होता तो इन्यावाला नाही धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधन मारली गदा घेतला प्राण केवळ भाषा वगैरे समजते ना माझी कारण माझं गाव पाचोरा तालुक्यात कळमसरा आलो लोहारा कळमसरा आणि आमचं असं झालं बाबा आम्ही लेवा पाटलातून सुटलो मराठवाड्यातून सुटलो विदर्भातून सुटलो आयरणपट्टीतून सुटलो मध्येच लटकलो असे संजय गांधी निराधार
कोणी आम्हाला तावडे म्हणतं, कोणी काही आमची भाषा कठीण आहे. एखाद्याचं नाव रामराव ठेवा, लोक त्याला राम्या म्हणता. 3 चाकी रिक्षा तिचं नाव प्याजो, पण लोक त्याला डुक्कर म्हणता. भाषा नाही कळाली, घोटाळा होतो बाबा. अहो आता मी दररोज आयरन पट्टी ते आयरणी मला समजते, पण बोलता येत नाही. बोलणे को जाता शेंटे पे हेलपट्या खाता. जमली तर बोला, नाही तर बोलू नाही. एक तर म्हणे हमारी तरफ इतना पाणी पड गया, इतना पाणी पड गया, डाबुलडे के डाबुलडे भर गए. एकाला कीर्तनात म्हटलं माणसानं बाहेरून स्वच्छ वा, तसं अंतरून स्वच्छ झालं पाहिजे. ते कीर्तनावर टोपल्यावर घरी गेलं, रात्री तांब्यात पाणी, पाण्यात निर्मा, तांब्यात भर पाणी पिलं, रात्रभर भर डबा, धर रस्ता, भर डबा. ते सकाळी आमच्या सरपंच साहेबाला पण रातचा बोवा कोण आणेल होता. आता बोवा नको तुला निर्मा प्यायची सांगितली का. एकांत कीर्तन आटोपल्यावर माईक घेतला, म्हणे हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज कळम सरेकर सुंदर अशा प्रकारे कीर्तन केलं, म्हणून महाराजांना गावकऱ्यांतर्फे हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्हाला समजते का भाषा? वाजवत जा टाळी, मग आता काही हरकत नाही. आता नाही बाबा, लय ठोकले मोठी यादी आहे. माझं कामाची ने खाये ब्रह्मकन्येशी धरू जाये, हो परशेर केलं काय, भोगली दिवा दुर्गंधा, कामाची कोतब आलं यानं नाडीले बहुता असी, हरिहराची अब्रू घेतो भाई ना इतिहासी, जमदग्नी दुर्वास नाडीले मान मान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी, जोहर माय बाप जोहर मी, हिशोब पडेला जमा सरकारी, यमाजीची स्वारी, जीवाजी धरून कारभारी, ओस पडेल नगरी सारी, तेथील मार संता घरचा. लय ठोकले बाबा. ऋषी मुनी जपी तपी संन्यासी. एक असा ऋषी झाला, त्याने देवाच्या छातीत लात मारली. कोणता ऋषी? भृगु. एक समुद्र पिऊन टाकला. कोणता ऋषी? अगस्ती. एक ऋषी असा झाला, त्याचे हाडकं घ्यायला देवाला इंद्रानं वज्र बनवलं. कोणता ऋषी? दधीची. एक ऋषी असा झाला, त्याला यमाला श्राप दिला, यम विदुर बनला. कोणता ऋषी? मांडव्य. महिला झाले. एक बाई भगवान विष्णू दगडाचा करून टाकला. कोण बाई? रुंदा तुळसाबाई. एक बाई पतीचा प्राण वापस आणला. कोण बाई? सावित्री. एक बाई 3 देव पाण्यात टाकून दिले, चान म्या करायला लावून दिले. कोण बाई? सोनिया. अनुसया. एक बाई वाटीत पाणी घेतलं, कुंकू दाखवलं, सूर्याच्या खाली ठेवून दिलं, सूर्य जागेवर थांबून गेला. खडे हो जाव, खडे आप. कोण बाई? शांडिल्य लोपमुद्रा. ते का अशी बाई होती का बाबा? आता शिल्लोडकडे गेलो, एक बाई खाटीवर बसेल, डोकं झटकेन माझ्याकडे पाय, म्हणे महाराज आहे का? म्हणलं हाव. म्हणे मग काय काय करता? म्हणलं भागवत रामायण कीर्तन. म्हणे मग तुम्हाला काही समजत बी असेल? म्हणलं हाव. म्हणे आज काय? म्हणलं 14 जानेवारी मकर संक्रांत, तीळ संक्रांत. म्हणे कशावर बसले? म्हणलं खाटीवर. कोण काय विचारेन त्याचा भरोसा नाही.